जोडी आपल्याला पाहायला मिळते. विजय स्ट्रायकिंग वरती आहे. पहिला चेंडू डॉडोच्या रूपामध्ये फेकला गेलाय. माऊली चषक 2024 आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. ऑन साइडला फ्लिकचा स्ट्रोक स्क्वेअर लेग मध्ये शतषक आहे. चांगले शतषक नक्कीच झालंय. चांगले प्रयत्न मात्र नक्कीच स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळत आहे. डीप मध्ये एकदा होईल. सिंगलने मात्र श्री गणेश झालाय. 2 चेंडूंचा खेळ झाला. एकदा फलकावरती लागली जाते. आजच्या दिवसातला दुसरा सामना पाहायला मिळतो. एका बाजूला शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आज 6552 या नावाने खेळताना पाहायला मिळतोय. त्याच्या अगेन्स्ट आई ग्रुप परेडपडा हा संघ मात्र खेळताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ झालाय. एक धाव फलकावरती पाहायला मिळते. गोलंदाज रुपेश पहिल्या षटकामध्ये. ऑन साइडला मात्र खेळला जातोय. लॉंगॉन मध्ये डीप मध्ये मात्र शतषक आहे. फॉर्मलिंग झालं. त्या फॉर्मलिंगचा फायदा मात्र दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. 2 धावा मात्र नक्कीच यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. सुखरूपरित्या पूर्ण केल्या गेल्यात. या दोन्हीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 3 या आकड्यावरती. डिफेन्सची संपूर्ण टीम मात्र अथक परिश्रम मात्र नक्कीच घेत आहेत. हर्षल मांगेर असतील, प्रवीण पाटील असतील, रोहित चौधरी असतील, त्याचबरोबर 2 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला परशुराम पाटील सर आणि दुसऱ्या बाजूला जगदीश भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र बॅटची लिडिंग एज मात्र पाहायला मिळते. डाऊन दी बॉल. यष्टीरक्षक मात्र कुठलीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच. फर्स्ट विकेट डाऊन नाव. धन्यवाद संगीत कक्ष. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज जय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. 3 धावा फलकावरती लागले जात आहेत. पहिला विकेट मात्र नक्कीच गमावलाय. तो म्हणजेच 6552 शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाने. कुठेतरी महत्वाची विकेट होती आणि ती महत्वाची विकेट मात्र इथे गमावलंय. दीपकच्या रूपामध्ये एक मोठा विकेट गेला. रुपेशने तो विकेट मिळवला. ऑफ साइडला मात्र नक्कीच खेळण्याचा मनसुबा होता. समोर मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय ओव्हर द बॉलर हेड. एकदा मात्र येताना पाहायला मिळेल. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 4 या आकड्यावरती. माऊली चषक 2024 आपण पाहतोय. पर्व 6वे या स्पर्धेस आपल्याला पाहायला मिळते आणि आयोजकांची चर्चा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते या पालघर जिल्ह्यामध्ये, या वसई विरार भागामध्ये, वैतरणा भागामध्ये. कारण एक अप्रतिम आयोजन नियोजन असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सन्मान इथे प्रत्येकाचा केला जातोय. प्रत्येक टीमचा प्रत्येक नक्कीच मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. ऑन साइडला फुलटॉस चेंडू होता. फ्लॅट नक्कीच केलाय. सरळ चेंडू मात्र निघून जाईल. 6 धावांकरिता मिड विकेटला क्लिअर झालाय. षटकार. चांगला फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. फुलटॉस होता. स्लॉक केला आणि त्यानंतर नक्कीच पाठवलं षटकाराकरिता. धावसंख्या जाऊन पोहोचल्या फलकावरती 10 या आकड्यावरती. 10 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. आतापर्यंत पहिल्या षटकासाठी ठिकाणी खेळ संपला. आयोजकांच्या भूमिकेमध्ये नितीनदादा पाटील असतील, सिद्धेशदादा पाटील आपण पाहतोय, रविदादा राऊत आपण पाहतोय, जगदीशदादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर राकेशदादा पाटील असतील, हर्षददादा राऊत असतील, त्याचबरोबर भरतदादा किनी, परेशदादा पाटील, तुषारदादा पाटील, दिनेशदादा पाटील, हेमंत दादा राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे सर्व आयोजक मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण या मैदानामागे अफाट मेहनत, अथक परिश्रम या आयोजकांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपला गेलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 11 क्षमस्वी 10. 10 रन्स कुरगडते लागल्या गेल्यात. आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये जर ही सरासरी पाहिली तर योग्य सरासरी तर नाही आहे. कारण इथून जर पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक होतं. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा अपेक्षित होत्या त्या धावा आल्या नाही आहेत. रुपेशने चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला नो डाऊट. परंतु आधीचे 5 चेंडू विसरून चालणार नाही आहे. ज्या 5 चेंडूवरती मात्र फलंदाजांना त्यांनी त्रस्त केलं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय विजय. या सेकंड ओव्हरमध्ये ऑन द ट्रॅक त्याला इन्व्हाइट केलं बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्राईकवरती बॅटर आपण पाहू शकतायत
जय गावडे बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेट नंबर 3 वरती ते दाखल झालेत. इथे मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. व्हॉट शॉट, ग्रेट शॉट ऑफ द मॅच. सरळ चेंडूला पाठवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. कुठेतरी नक्कीच आंद्रे रसलची मात्र आठवण झाली. काय फटका मात्र पाहायला मिळाला. अप्रतिम रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. जबरदस्त टायमिंग सहित चेंडूला मात्र पाठवलं गेलं. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल होता आणि ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला मात्र समोर लॉफ्ट केला गेला. ऑनसेला आपण पूल करण्याचा प्रयत्न केला होता. ऑन द कार्पेट मिड विकेटला चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. एकदा पूर्ण केलंय. सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे. षटकार आल्यानंतर सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट केली जाते. स्ट्राईक मात्र रोटेट केली गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 17. धीरेंद्र आम्हाला दर्शवत आहेत स्कोरच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या बाजूला हर्षल मांगेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय कार्तिक दादा पाटील त्याचबरोबर सुरेश दादा पाटील त्याचबरोबर मयूर दादा पाटील यांच्या मदतीनं कॅश प्राइज झाले. प्रत्येक चौकारसाठी आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज झालाय. मॅन फ्रॉम अमेरिका कार्तिक दादा पाटील यांच्या मदतीनं फटका फसला गेलाय. डाऊन दी बॉल मात्र बॉलर येतोय. कॅच कंप्लीट होईल का पाहायचं. इथे एका सेक्शन मध्ये कॅचला कंप्लीट करण्याचा प्रयत्न झाला होता. 2 धावा इथून पूर्ण केल्या गेल्यात. धुळीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 19. 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ झाला. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ झाला. मागच्या चेंडूचा जर विचार केला तर कुठेतरी नक्कीच विकेट साध्य करण्याची संधी होती. त्या संधीचं सोनं करता आलं नव्हतं कारण कठीण असतं फॉलो थ्रू मध्ये जर कंप्लीट करणं. अप्रतिम मात्र लेग कटर आणि या लेग कटरवरती नक्कीच विकेट आलाय. विकेट मिळवून दिलाय या ठिकाणी. कॅचआउटच्या रूपामध्ये कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये विकेट गेलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन नाव. चार चेंडूंचा खेळ झाला. विकेट मात्र या ठिकाणी जाताना पाहायला मिळाली. दोन्ही ओपनर्स मात्र आता डकआउट मध्ये रेस्ट करत आहेत. विजयच्या बॅटमध्ये एक षटकार आला होता परंतु त्या इनिंगला मात्र आकार देऊ शकला नाहीये. दुहेरी आकडा आतापर्यंत गाठला नाहीये फलंदाजांनी. जसे कॉन्ट्रीब्युशन हवंय ते कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत झालं नाहीये बॅटिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. इथून जर पाहिलं तर आता एका बाजूला महेश आहे दुसऱ्या बाजूला जय आहे. या 2 फलंदाजांना चांगली बॅटिंग इथून करावी लागणार आहे. जबरदस्त आकर्षित ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 4 ट्रॉफीज वरती कोणते 4 संघ मात्र नक्कीच आपलं सुवर्ण हस्ताक्षरामध्ये नाव कोरतील नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या दिवसामध्ये. ऑन साइड फटका मात्र पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू मात्र निघून जाईल. 1 बाउन्सने 4 धावांकरिता गुड शॉट. चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार मात्र येताना पाहायला मिळाला. महेश यांच्या बॅटमधनं ओरपीच चेंडू होता. चांगला बॅटचं एलिव्हेशन पाहायला मिळालं आणि धावसंख्या जाऊन पोहोचवलं ती म्हणजेच 23च्या आकड्यावरती. 23 रन स्कोरवरती लागला गेला. चेंडूंचा जर विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. वैतरणा विभागातील एक सुंदर स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळते. वर्ष 6वी या स्पर्धेचं माऊली चषक 2024 आपण पाहतोय. आजचा पहिल्या दिवसामध्ये मात्र 8 संघ मात्र सहभागी झालेत. अनेक सारे कॅश प्राइज आपण पाहतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. फटका चांगलाय. सरळ चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. इन दी आर्क आउट ऑफ दी पार्क आला इथे षटकार. मागच्या 2 चेंडूंमध्ये इथे मात्र डॉमिनेटिंग एक्झिबिशन मात्र देताना पाहायला मिळत आहेत महेश. पहिल्याच 2 चेंडूंवरती आपले इरादे स्पष्ट केल्यात. सेकंड ओव्हर या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 29 रन स्कोरवरती लागले जात आहेत. या षटकामध्ये तब्बल 19 धावा मात्र येताना पाहायला मिळाला. 2 षटकार आणि 1 चौकार. विकेट आली नो डाऊट विजयच्या माध्यमातून परंतु धावा सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च केल्यात कारण जी स्टार्ट मात्र मिळवून दिली होती त्या स्टार्टला मात्र फिनिशिंग टच मात्र या सेकंड ओव्हरमध्ये चांगलं देऊ शकले नाहीयेत. या सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग डिपार्टमेंट कुठेतरी नक्कीच नाराज करताना दिसला.
कारण सातत्याने मोठे फटके आले. महेशने चांगलं नक्कीच बॅटिंग पुढच्या 2 चेंडूंमध्ये केली. आल्या नक्कीच मोठे प्रहार चढवण्याचा प्रयत्न त्यांच्यामधून राहिला आणि तो प्रयत्न मात्र नक्कीच यशस्वी सुद्धा राहिला. कारण ज्या प्रकारे बॅटिंग मात्र पाहायला मिळाली. माऊली चषक 2024 आपण पाहतोय आणि चर्चा या स्पर्धेची ज्या प्रकारे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाचा सन्मान मात्र या ठिकाणी करतोय आपण. आयोजकांच्या माध्यमातून कौतुक करावं लागणार आहे. या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये इन्व्हाइट केलंय रुपेश. पहिल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केली होती म्हणून की काय या षटकामध्ये पुन्हा एकदा त्याला इन्व्हाइट केलंय. जो रिदम मात्र प्राप्त झाला होता पहिल्या षटकामध्ये तो सेकंड ओव्हरमध्ये कुठेतरी नक्कीच गमावला. कारण मोठे फटके मात्र सातत्याने आले. खेळण्याचा प्रयत्न केला होता. अप्रतिम चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला वेग मात्र रुपेशकडे आहे. त्याचबरोबर अचूक टप्पा मात्र या दोन्ही गोष्टींचा मात्र संमिश्र या ठिकाणी पाहायला मिळते. अप्रतिम मात्र क्रिकेट नक्कीच हाताळलं जात आहे या ठिकाणी रुपेशच्या माध्यमातून. पहिला चेंडू मात्र निदावच्या रूपामध्ये फेकला गेलाय. मी एक चांगला गोलंदाज आहे त्याचं एक उत्तम उदाहरण एक मूर्तिमंत उदाहरण मात्र मैदानाच्या आतमध्ये त्याने दिलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती दाखल होईल. ऑफ कटर होता. ऑफ कटरला मात्र या ठिकाणी पुल केलाय. लॉंगॉन मध्ये चेंडू निघून जातोय. लॉंगॉनचा शतक मात्र फील्ड करतोय परंतु चेंडू मात्र या ठिकाणी नक्कीच फील्ड केला गेलाय का पाहायचं. 2 धावा तर इथून नक्कीच पूर्ण केल्या गेल्यात. क्षमा असावी 3 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. 3 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय मात्र या ठिकाणी 32 या आकड्यावरती 32 रन्स स्कोरवरती लागले गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ झाला. चांगले प्रयत्न मात्र नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाले. सीमारेषा पलीकडे 1 धाव आपल्या संघासाठी वाचवलंय. कारण सिंगलचं महत्व मात्र माहिती आहे फलंदाजांना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती खेळण्याचा प्रयत्न केला होता. फिंगर रोल केले होते परंतु टप्पा मात्र अचूक राहिला नाहीये. चुकीच्या टप्प्यावरती हा चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या मदतीने आलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये 2 पंच या ठिकाणी उपस्थित झालेत. एका बाजूला जगदीश भोईर सर, दुसऱ्या बाजूला परशुराम पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि उल्लेख मात्र या पंचांचा करावा लागणार आहे. कारण अचूक डिसिजन त्यांच्या मदतीने राहिला आतापर्यंत. ज्या प्रकारे त्यांनी पंचांची भूमिका मात्र पार पाडले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती ऑफ साइडला बॅटचा फेस नक्कीच ओपन केलाय परंतु शतक मात्र कव्हर मध्ये चांगले प्रयत्न दाखवले होते. 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्यात. इनफिल्डला कव्हर करण्याचा प्रयत्न मात्र झाला होता कारण जो मोठा गॅप आपल्याला पाहायला मिळतो बॅकवर्ड पॉईंट आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्यामध्ये डीप मध्ये शतक नाहीये. तर कुठेतरी नक्कीच डीप मधून मात्र चेंडूला क्लिअर करण्याचा प्रयत्न राहिला होता. अखेरकार 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्यात. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 35. आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये नक्कीच आहे परंतु या षटकामध्ये चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते रुपेशची. फटका मात्र लॉंगॉनला पाहायला मिळतो. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव येईल. सिंगलवरती सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. 4 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात. विविध स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या स्टँडमध्ये आमचे लाडके प्रेक्षक राज्य या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. दुपारच्या सत्रामध्ये हॉट क्लायमेटमध्ये एका हॉट मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. ऑन साइड फटका तर नक्कीच चांगला आहे परंतु लॉंग ऑन मध्ये डीप मध्ये हितशक आहे. कुठलीच चुकी करत नाहीये. सॉफ्ट हँड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गुड कॅच फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन नाव. थँक्यू डीजे. आदरणीय कार्तिक दादा पाटील मॅन फ्रॉम अमेरिका यांच्या मदतीनं प्रत्येक चौकारासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज आपण पाहतोय. सुरेश दादा पाटील, मयूर दादा पाटील, कार्तिक दादा यांच्या मदतीनं आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी आदरणीय सन्माननीय सदानंद दादा पाटील यांच्या मदतीनं 2000 रुपये मात्र आपल्या मंडळाला लाभले गेलेत. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय माननीय श्री दिलीपदादा पाटील यांच्या मदतीनं 11,000 रुपये मात्र नक्कीच आमच्या मंडळाला लाभले गेले. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद आणि त्यांचा उल्लेख मात्र आपण आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये पूर्ण 5 दिवस आपण करणार आहोत. मिडविकेटला चेंडू पाहायला मिळतोय.
मिसफील्ड झाला आणि त्या मिसफील्डचा फायदा मात्र दोन्ही फलंदाजांनी उचलला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. धुळेने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 38 या आकड्यावरती. 38 रन स्कोर काढती लागल्या गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 रन स्कोर काढती लागल्या जात आहेत. हे एक छोटंसं ब्रेक घेऊन जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. देव संधी डीजेला. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरती धावामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत 38. षटक क्रमांक 4 फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती उमेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये या ठिकाणी नक्कीच घेतला गेला. समोर लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे. सरळ चेंडू चाललाय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. एक बिग ब्लास्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकार फॅब्युलस टायमिंग. थँक्यू डीजे. सर्व लॉंग ऑफला मात्र नक्कीच डिपॉझिट केला हा षटकार. अप्रतिम मात्र पाहायला मिळाला. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑन मध्ये शतषक मात्र जज करतोय. डाऊन दी बॉल फिल्डर आणि कॅच ड्रॉप या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याचबरोबर चौकार सोने पे सुहागा. 4 धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगला फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचला फलकावरती 48 रन स्कोर काढते लागले जात आहेत. सेट फलंदाजचा कॅच मात्र या ठिकाणी ड्रॉप केलाय. त्याचबरोबर चौकार केल्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र लॉंग स्टॉप फ्रीजनला यष्टीरक्षक बीट झालाय. डायरेक्ट हिट ऑलमोस्ट डेंजरस आणि यस त्याचं उदाहरण मात्र दिलंय. विकेट आलाय रनआउटच्या रूपामध्ये. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन गॉन नाव. थँक्यू डीजे. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये आपण पोहोचायचं आहे. जे टाइम असतं त्या टाइम मध्ये आपण पोहोचले पाहिजेत. कारण 30 सेकंदांचा वेळ असतो. त्या 30 सेकंदांमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचले पाहिजेत. याची मात्र नक्कीच दक्षता घ्यायची आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये घनश्याम आपल्याला पाहायला मिळत आहेत. पेशाने मात्र समोरचे आहेत आमचे जवळीक मित्र मात्र पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच क्रिकेटवरती अफाट प्रेम त्यांचं राहिलंय. एक गोड आवाज मात्र शिरगाव गावातील आपल्याला पाहायला मिळतोय. नुकताच जी स्पर्धा रिसेंटली जी स्पर्धा पार पडली शिरगाव स्पोर्ट्स प्रेझेंट शिरगाव चषक, त्यामध्ये नक्कीच त्यांच्या सोबतीने मात्र समोरचन करण्याची संधी आम्हाला दिली होती. रनआउटच्या रूपामध्ये विकेट आलाय. घनश्याम स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला महेश आपण पाहू शकतायत. 3 चेंडूंचा खेळ झाला. षटकती चौथा चेंडू घेऊन ओव्हर द विकेटने हुकचा फटका. वेट अँड वॉच. सरळ चेंडूला मात्र पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्सने क्लिअर झालाय हा चौकार. 4 धावा. गुड शॉट. चांगला फटका मात्र या ठिकाणी पाहायला मला. चांगला पीक केला होता या चेंडूला. धावसंख्या जाऊन पोहोचल्या फलकावरती 52 रन स्कोर काढते पाहायला मिळत आहेत. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल एनसीसी नारंगी बी आणि त्यांच्या अगेन्स्ट आई जीवदानी घासपाडा. दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय टॉस साठी आपण या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. स्क्वेअर लेगला चेंडू मात्र पाहायला मिळतोय. शॉर्ट मध्ये स्क्वेअर लेग होता. फंबलिंग झालंय. 2 धावा मात्र इथून कंप्लीट केल्या गेल्यात. धुळेने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 56. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ झाला. अजून 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. घनश्याम आणि दुसऱ्या बाजूला महेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये एक मोठी टोटल नक्कीच स्कोर कार्ड होती पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. समोर लॉफ्ट केलाय फटका मात्र या ठिकाणी लॉंग ऑफला शतक आहे आणि सॉफ्ट डिसमिसल. विकेट जाईल घनश्यामला मात्र परतावं लागते तंबूच्या असला. विकेट जाते. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन नाव. या स्पर्धेसाठी ज्या मात्र देणगीदारांनी मात्र आपलं मोठं मन दाखवून आपल्या या स्पर्धेसाठी मात्र मोलाचं सहकार्य केलंय, आदरणीय सन्माननीय दिलीपदादा पाटील यांच्या माध्यमातून 11,000 रुपये, त्याचबरोबर गजानन दादा पाटील यांच्याकडून 1,000 रुपये, आदरणीय सदानंद दादा पाटील यांच्याकडून 2,000 रुपये आणि त्याचबरोबर आदरणीय कार्तिकदादा पाटील यांच्याकडून 12,500 रुपये, त्याचबरोबर आदरणीय सदानंद दादा पाटील यांच्याकडून 1,111 रुपये. या सर्व मात्र नक्कीच देणगीदारांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. त्याचबरोबर कैलासदादा पाटील यांच्याकडून 5,000 रुपये. या सर्व मात्र नक्कीच देणगीदारांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय संतोषदादा पाटील यांना विनंती करतोय, कृपया आपण मुख्य मंचावरती आपण सन्मान मात्र या ठिकाणी करायचा आहे. आमच्या मुख्य मंचावरती सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय आदरणीय संतोषदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. रायपाड संघाचा सन्मान मात्र या ठिकाणी करतोय. भले पराभवाचा सामना त्यांना करावा लागलाय, परंतु या स्पर्धेला तुम्ही वेळ दिला त्याबद्दल कॅप्टन तुमचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला मात्र नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी असतील. क्षणचित्रे मात्र या ठिकाणी टिपली जात आहेत, कायमस्वरूपी मात्र नक्कीच स्मरणामध्ये राहणारी. थँक्यू डीजे. चला बॅट्समन प्लीज आपण लवकरात लवकर खेळपट्टीवरती पोहोचायचे. न्यू फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर अजय. गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर स्लॉकरमध्ये विकासला इन्व्हाइट केले. पहिल्या चेंडूवरती रनआउट रूपाने विकेट आलाय. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला एनसीसी नारंगी ब आणि त्यांच्या अगेन्स्ट आई जीवदानी घासपाडा. चला दोन्ही कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस साठी मात्र टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. एनसीसी नारंगी ब आणि आई जीवदानी घासपाडा. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी मात्र नक्कीच टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. पहिल्या चेंडूवरती रनआउट रूपाने विकेट येताना पाहायला मिळाली, प्लस 2 धावा सुद्धा मात्र येताना पाहायला मिळाल्या. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 56 रन्स स्कोर करते पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर मागच्या मॅचचा रिझल्ट होता मात्र धावा चेस झाल्या होत्या, त्यामुळे या सामन्यामध्ये नक्कीच शिरकाव संघाला एक मोठी धावसंख्या उभी करावी लागणार आहे. परंतु स्ट्राईक एंडवरती डेंजर एंड कडे होते महेश आणि ते मात्र नक्कीच पंचांचा इशारा आलाय. नॉट आउट क्षमा असावी, आउट मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय. महेश एक सेट झाला फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. एक बिग विकेट, मोस्ट एक्सपेन्सिव्ह विकेट या ठिकाणी जाते. थँक्यू डीजे. एक बिग विकेट मात्र डकआउट मध्ये परताना पाहायला मिळते. अर्थातच महेश चांगलं योगदान त्यांनी दिलं, 23 धावांचं, त्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकार मात्र पाहायला मिळाले. अप्रतिम बॅटिंग मात्र पाहायला मिळाली बॅट्समन मैदानामध्ये आपण पाहतोय. विशाल फटका चांगला आहे. पहिल्या चेंडूवरती सर्व पाठवलंय लॉंग ऑनला, स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. 65 धावा फलकावरती लागल्या गेलेत. मागच्या मॅच मध्ये मात्र 60 धावा चेस झाल्या होत्या. 62 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. हुकचा फटका पाठवलाय लॉंग लेगला, शतक नाहीये. सर चेंडू
वन बाउन्सने निघून जातोय. 4 धावून करीता चौकार. गुड शॉट, गुड बॅटिंग, चौकार. 66 धावा मात्र फलकावरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आदरणीय सन्माननीय प्रमोद दादा, क्षमस्वी प्रवीण दादा पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपये आपल्या मंडळाला लाभले गेलेत. पाठीचा पाडा त्यांच्या माध्यमातून हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. त्यांचा उल्लेख आपण सातत्याने करणार आहोत पुढचे 5 दिवस. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 66 रन स्कोरकडे लागला गेला. 4 चेंडूंचा खेळ झाला. अजून इथून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये बोलबाला राहिलाय तो म्हणजेच विशालचा. मागच्या 2 चेंडूंमध्ये चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. अप्रतिम मात्र नक्कीच या स्लॉग मध्ये 2 स्लॉग हिट त्यांच्या बॅटमधून आल्यात. पुन्हा एकदा मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या चेंडूचा जर विचार केला तर जो अपेक्षित बाउन्स होता विशालला तो अपेक्षित बाउन्स झाला नाहीये. थोडासा बाउन्स मात्र नक्कीच झाला नाहीये. चेंडू डॉट बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुधाच्या सुपामध्ये चेंडूची सांगता झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. ओव्हर द विकेटने गोलंदाज घेऊन तशी मार्क वरती. फटका चांगला आहे. ओव्हर पिच चेंडूला मिड विकेटला पाठवण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. डाऊन दी बॉल फिल्डर आलाय. मिड विकेटला एक सुंदर झेल टिपलाय आणि या ठिकाणी पहिला डाव मात्र समाप्त झालाय. तो म्हणजे 66 या आकड्यावरती आणि 67 धावांचे टार्गेट समोर सेट केले गेले. 67 टू विन असेल. चला टॉस साठी मी इन्व्हाइट करतोय एनसीसी नारंगी ब आणि त्याचबरोबर आई जीवदानी घासपाडा. चला दोन्ही कॅप्टन प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं. टॉस मात्र आपण या ठिकाणी करणार आहोत, त्यासाठी मी विनंती करतोय. ते पुढच्या 5 षटकांसाठी मी इन्व्हाइट करतोय मायक्रोफोन वरती आमचे जवळीक मित्र अर्थातच तुषारजी सोनोने यांचा गोड आवाज मात्र तुमच्या श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचेल. ओव्हर टू यू तुषार. थँक्यू सो मच. धन्यवाद. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय मयूरदादा पाटील यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर 5 दिवसांमध्ये एकंदरीत जे मॅन ऑफ द मॅच असतील त्यांच्यासाठी टी शर्ट्स त्यांच्या माध्यमातून प्रस्तुत केले गेले. त्यांचं देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून मी व्यक्त करतोय. पहा प्रत्येक जण या मैदानावरती उपस्थित होतोय कारण की जर पाहिलं तर माऊली चषकाची एक दमदार स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहणार आहोत सन्माननीय नितीनदा Mummy Star struck party popper party in face. Incoming voice call from Mummy Star struck party popper party in face. धन्यवाद. मॅचला सुरुवात करूया. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. विजयाकरिता लक्ष असेल ते म्हणजेच 5 षटकांमध्ये 67 धाब्यांचं. पहिल्या सामन्यामध्ये 7 धावा चेस झाल्या. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेली, परंतु या मॅचमध्ये या 67 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील हे पाहणं भरपूर महत्त्वाचं राहील. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी गेलेत. एका बाजूला जर पाहिलं तर मिस्टर उमेश आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर कल्पेश हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी गेलेत. पहा एकंदरीत जर पाहिलं तर उमेश आणि महेश हे 2 बॅटर असे आहेत कुठल्याही क्षणाला एकंदरीत जर पाहिलं तर षटकार चौकारांच्या जोरावरती या 67 धावा या कम्प्लीट करू शकतात. परंतु प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज षटक क्रमांक पहिल्यामध्ये आपण त्यांना पाहणार आहोत मिस्टर महेशने देखील कित्येक स्पर्धा गाजवल्यात. सन्माननीय प्रवीण शेठ दामोदर पाटील यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी 5,000 रुपये देणगी स्वरूपात देण्यात आले. त्यांचं देखील या संपूर्ण माऊली चषक 2024च्या माध्यमातून आभार आम्ही व्यक्त करतोय. ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी या स्पर्धेच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपात देणगी स्वरूपात ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी मदत केली पुढेच एकदा माऊली चषक 2024च्या माध्यमातून आभार. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली गेली. 5 सिंगल डबल जे क्रिकेटचे बेसिक आहे त्या धोरणावरती मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. यावेळेला जर पाहिलं तर फटका फसला गेला. ऐश्वर्या लेगला क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं जर पाहिलं तर चुकीची फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. कव्हर पॉइंटला त्या ठिकाणी जर पाहिलं तर
चुकीची फिल्डिंग पाहायला मिळाली. जरूर प्रयत्न केला गेला. 38 सर्कलचं बंधन आहे आणि या 38 सर्कलच्या आतमध्ये जर पाहिलं तर भरपूर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. फक्त आणि फक्त 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू लॉंग ऑन आहे. डीप मिड विकेट डीप बॅकवर्ड स्कोअर आपल्याला पाहायला मिळते. पुढचे एकदा गोलंदाज तयार होतील. संघाची धावसंख्या 2. सुरुवात थोडीशी धीमी केली परंतु आता मात्र षटकार चौकार येणं गरजेचं असेल. लॉंग ऑन चाट अगदी डोक्यावरून सरळ थेट पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आमच्या खेळाडू कक्षला सलामी देणारा हा दमदार षटकार. 6 धावा. षटकार आलाय आणि षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचले. ती म्हणजेच 8 चक्रामध्ये माऊली चषक. ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी देणगी स्वरूपात मदत केली त्यांचा आभार. मान्य श्री कैलासदादा हरिश्चंद्र पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपये या संपूर्ण स्पर्धेसाठी. प्रवीणजी दामोदर पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपये या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांचा आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न. षटकारानंतरचा आलेला आणखीन एक दर्जेदार धमाकेदार 4 धावांकरिता चौकार. पहा एकंदरीत जर पाहिलं तर चौकार षटकार या क्रिकेटचं बेसिक आणि क्रिकेटच्या बेसिक वरती चांगली फलंदाजी आतापर्यंत करतायत ते म्हणजे मैदानाच्या आतमध्ये मिस्टर उमेश. कित्येक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी उमेशच्या माध्यमातून राहिले. समोर टाकला होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळेला जर पाहिलं तर जागेहून खेळण्याचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता. 19 चेंडू 94 धावा सातिवलीच्या मैदानावर आपण पाहिल्या. अर्थातच एकविरा वाकीवाडा हा संघ त्यांच्या प्रतिस्पर्धी होता आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली. इनसाइड आउटच्या माध्यमातून सुंदर फटका. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा यू सिक्सर. 6 धावा डीप कव्हर पॉइंटला षटकार. सन्माननीय सुरेशजी पाटील, कार्तिकजी पाटील, मयूरजी पाटील साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज लावण्यात आले. षटकाराकरिता चौकाराकरिता 100 रुपयाचा कॅश प्राइज. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर सातोलीचं मैदान आणि एकविरा स्पोर्ट वाकीपाडा याच्या विरोधात खेळत असताना जर पाहिलं तर 19 बॉलमध्ये 94 धावा केल्या होत्या आणि निश्चित स्वरूपात रुपेश मोरे असतील, रवी डवले असतील, कुणाल मडके असतील, जयेश असतील आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर चांगली आक्रमक खेळी केली आणि तिथून जर पाहिलं तर 94 धावा आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर शतक देखील कंप्लीट केलं असतं जर एक षटकार आला असता तर. परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात चांगली खेळी राहिले आणि क्रिकेट आता मात्र जर पाहिलं तर आधुनिक क्रिकेट हे भरपूर प्रमाणात वाढत चालले. बॉल तयार. पहिला बॉल थोडा हातातून निसटलाय कारण की नवीन चेंडू आहे. ग्रीप हातात बसत नसल्या कारणास्तव हा बॉल निसटला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 18च्या घरामध्ये चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजेच बॅटिंग करताना संघ. त्यावेळेला खोलवट टप्प्याचा बॉल ऑन साइडला बॉलला वडवले गेले. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन 1 बाउन्स ओव्हर द रो चौकार. धन्यवाद. चला एनसीसी नारंगी बी टीमचे कॅप्टन त्वरित या. फुल टॉस होता आणि यावेळेला जर पाहिलं तर फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आले आणि क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सुंदर जे टिपण्यात आलाय. विकेट गेली. धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. आई ग्रुप मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर परेड पाळा संघाला पहिला धक्का. विकेट गेले. ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. हॅलो हॅलो. चला आपण या ठिकाणी करतोय आदरणीय रविदादा राऊत. मी विनंती करतोय आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यायचं. एका बाजूला एनसीसी नारंगी बी आणि दुसऱ्या बाजूला गासपाडा या दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम धीरज. कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात एनसीसी संघाचे. तुम्ही कॅप्टनला मात्र नक्कीच शुभेच्छा असतील. आदरणीय रविदादा राऊत यांच्या शुभ हस्ते टॉस मध्ये या ठिकाणी केला जातोय.
एक गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या शिवपच टॉस या ठिकाणी करतोय. एनसीसी बी संघाचा कॉल असेल हेड आणि हेड आलाय. कॅप्टन टॉस जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघांना मात्र आपण नक्कीच बेस्ट ऑफ लक देऊयात आणि त्याचबरोबर या ठिकाणी सन्मान सुद्धा आपण त्यांचा या ठिकाणी करणार आहोत. एनसीसी नारंगी बी संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊत आपण कॉम बॉक्स मध्ये. ओटीयू तुषार. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पुढे चेक देणार आहोत. धन्यवाद. आपण आवाज ऐकला. याच विभागामध्ये गेले 2-3 वर्ष झाले ज्यांचा आपण आवाज ऐकतायत. कमी वयात ज्याने जास्तीत जास्त प्रगती मिळवली मिस्टर हार्दिक जिकिणी यांचा आपण आवाज ऐकला. धन्यवाद. संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचले मिस्टर 22. शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला हुक केलाय, सरळ पाठवले गेले ते म्हणजे बाउंड्रीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आले आणि क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून धावता झेल कंप्लीट केला गेला. आणखीन एक धक्का लगावला जातोय. आता मात्र जर पाहिलं तर संपूर्ण अडचणीमध्ये सापडला जातोय मैदानाच्या आतमध्ये जो संघ फलंदाजी करतोय. अर्थातच आई ग्रुप परेडपाडा संघाला आता मात्र कमबॅक करावं लागेल. विकेटवर विकेट जात आहेत. आणखीन एक धक्का लगावला गेलाय. धक्के पे धक्का दे धक्का असं म्हणावं लागेल. कारण की विकेट्स आता मात्र भरपूर जात आहेत. पहा एकंदरीत जर पाहिलं तर या 67 धावा या इझिली होऊ शकतात. कारण की आताचं क्रिकेट हे आधुनिक क्रिकेट भरपूर जलद गतीने चालले. सिंगल डबलला आताचे खेळाडू प्राधान्य देत नाही. षटकार चौकार हे कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. आणि खरोखरच जर पाहिलं तर माऊली चषक आपण जर पाहिलं तर वैतरणा विभागातील सर्वात मानाचा चषक म्हणून सातत्याने आपण पाहतोय. संघाची धावसंख्या धावफटकावरती लगावली गेली ते म्हणजे 22च्या गणमध्ये 22 झाले. नवीन बॅटर मिस्टर विकास खेळण्यासाठी तयार झाले. विकेट खेळण्याचा प्रयत्न, एवढा फटका फसला गेलाय आणि लेग बिफोर द विकेट. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात फलंदाज बाद, पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. काही गरज नसताना फटका खेळला आणि आवडला जर पाहिलं तर आणखी एक विकेट गेले. फलंदाज बाद. ज्या वेळेला संघ अडचणीत असतो ना त्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये एखादा तरी खेळाडू असतो की संघाला सावरून संघाला संपूर्ण डाव सावरून खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय. आणि एकंदरीत जर पाहिलं तर ज्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली, 2 षटकार 1 चौकार याच्या माध्यमातून आलेत मिस्टर उमेश ज्याने चांगली कामगिरी केली स्वतःच्या संघासाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे फक्त आणि फक्त 22च्या घरामध्ये. पहिल्या षटकात धावा जास्त होत्या परंतु या षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये धावा कमी आल्या. 3 विकेट्स या षटकामध्ये येताना दिसत आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर त्याने 5 चेंडूचा सामना केला, 17 धावा या मैदानाच्या आतमध्ये केल्या आहेत. विकेट गमावल्या 3. आता मात्र 22 धावा धावफटकावरती इथे जर पाहिलं तर 67 धावांचा पाठलाग हा मैदानाच्या आतमध्ये करत असताना एकंदरीत जर पाहिलं तर तुमच्याकडे टायमिंग असणे क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाची बाब मानली जाते. सिक्सर किती दूर असू द्या. बॅटची कडा गेले त्या ठिकाणी जर पाहिलं तर हॅट्रिकची संधी होती. या संपूर्ण स्पर्धेतील जर पाहिलं तर पहिली हॅट्रिक साधली जाते मिस्टर विजयच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी, ऍक्शन स्पीक लाऊड अँड वर्ड. आकृतीपेक्षा गोलंदाजीची कृती अप्रतिम पाहायला मिळाली. आणि या संपूर्ण माऊली चषक 2024 मध्ये पहिल्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक साध्य केली जाते मिस्टर विजयच्या माध्यमातून. या ठिकाणी जर पाहिलं तर आता मला दुपारचं सत्र वाहताना दिसते. आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर एक षटक हे जर पाहिलं तर एक प्रॉफिट षटक म्हणून आपण म्हणू शकतो. कारण की एकंदरीत जर पाहिलं तर मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग पॉवर प्ले देखील घेण्याचा प्रयत्न मी संपूर्ण कमिटी मेंबर्सला कौतुक करेन. कारण की त्यांनी सकाळपासूनच ठाण केले. जरूर एकंदरीत जर पाहिलं तर हायलाइट्स आपण पाहतोय. 4 विकेट्स गेल्या. समोर टाकला होता पहिला बॉल. यावेळेला जर पाहिलं तर ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथून जर पाहिलं तर सुंदररीत्या आपण पाहतो ऑन साईडला झेल पकडण्यात आला. त्यानंतर पुढचा बॉल स्विचिट खेळण्याचा प्रयत्न होता. पायचीच्या माध्यमातून फलंदाज आउट झाले. आणि त्यानंतर जर पाहिलं तर
सुंदर फटका पाहायला मिळाला. कव्हर पॉइंटला सुंदररित्या झेल आणि ही DBN लाईव्हची खासियत राहिले म्हणून तर काय नारंगीच्या मैदानावरती असं मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केल्या आहेत. यंदाच्या अंगामध्ये जर पाहिलं तर फुल फॉर्म मध्ये आपल्याला DBN लाईव्हची संपूर्ण टीम पाहायला मिळते. फुल टॉस बॉल होता ऑन साइडला, सरळ चेंडूला फेकून दिले जाते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स यूज सिक्सर, 6 धावा. त्या दिवशी 94 मारल्या होत्या परंतु आता मात्र 67 पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करतोय म्हणजे संपूर्ण संघाला एकंदरीत जर पाहिलं तर 67 धावा कंप्लीट करायच्या आहेत. वैयक्तिक आतापर्यंत उमेशने जबरदस्त कामगिरी केली. आतापर्यंत जर पाहिलं तर हा षटकार ऍड केल्यानंतर 23 धावा ज्याने 6 चेंडूत केल्या आहेत. धावसंख्या षटकाराच्या माध्यमातून जाऊन पोहोचले ते म्हणजेच 28 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्या. षटक क्रमांक आपण तिसऱ्यामध्ये आपण पाहतोय मिस्टर राजन. लेग कटर होता समोरच्या दिशेने ठोकलाय, भव्य स्वागत. आणखीन एक बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा षटकार मिस्टर मैदानाच्या आतमध्ये उमेश नावाचं वादळ घोंगण्यासाठी सुरुवात झाली. षटकार इथून देखील जर पाहिलं तर 16 चेंडू आणि 33 धावांचं लक्ष. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 34 चक्रामध्ये 4 गडी गमावलेत. म्हणजेच काय तर मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत एकंदरीत जर पाहिलं तर मिस्टर उमेश आहेत तोपर्यंत धावांचा संतोष वाढताना दिसेल गोलंदाज तयार. ओव्हर दी विकेटने आता मात्र बीट केले. कालमंत्र महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये आणि हे दिसून येते. यावेळेला जर पाहिलं तर वाईट यॉर्कर हाताळलाय सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल डॉटच्या माध्यमातून राहील. चेंडू फेकून झालेत मैदानाच्या आतमध्ये 3. संघाची धावसंख्या धावफटकावरती स्थिरावले ती म्हणजे 34 चक्रामध्ये समोरच्या दिशेने डाऊन डी ग्राउंड आमच्या समावेशन कक्षाला सलामी देणारा हा भव्य षटकार 6 धावा. धन्यवाद. आयुष्यात क्रिकेटर खेळाडू भरपूर प्रमाणावर आहेत परंतु एखादा फलंदाज गेम चेंजर देखील असणं गरजेचं असेल कारण की खेळाडू भरपूर आहेत परंतु गेम चेंजर हे कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गेम चेंजर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये ठरलेत मिस्टर उमेश. एकंदरीत जर पाहिलं तर कार्तिकजी पाटील मॅन फ्रॉम अमेरिका यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर षटकार चौकटीकरिता सुरजी पाटील, कार्तिकजी पाटील, मयूरजी पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहा त्या दिवशी देखील 54 धावा. आजच्या दिवसात कशा प्रकारची फलंदाजी असेल हे पाहणं महत्वाचं असेल. आतापर्यंत वैयक्तिक 35 धावा झाल्या आणि संघाची धावसंख्या 40 धावा म्हणजे 5 धावा आतापर्यंत बनवल्या. फुल टॉस बॉल होता याही वेळेला ऑन साइडला बॉलला फेकून दिले जाते सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरिता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बरसलेत मिस्टर उमेश. समोरच्या दिशेने याही वेळेला जर पाहिलं तर काय जबरदस्त फलंदाजी करतायत आणि प्रेक्षकांना आता मात्र जर पाहिलं तर मंत्रमुक्त फटके हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 52 झाले. आता मात्र विजयाकरिता लक्ष असेल ते म्हणजेच 12 चेंडू आणि 15 धावेंचं. 12 मध्ये 15 इथून देखील विजयाकरिता लक्ष असेल. जो NCC कप झाला 25 वर्ष आणि त्या वर्धापन 16 निमित्त ती स्पर्धा आपण पाहिली. ग्रामीण एक गाव एक फॉर्मॅटच्या माध्यमातून मॅडम जो सिरीज ज्याने पटकावली तोच उमेश आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. वैयक्तिक आतापर्यंत त्याने मैदानाच्या आतमध्ये खेळलायत तेव्हा 47 धावा या संपूर्ण स्पर्धेतील. अर्धशतक पहिल्या दिवसातील मिस्टर उमेशचं पाहायला मिळेल का? 3 धावेपासून दूर आणि विजयाकरिता संघाला 12 चेंडू 15 धावेंचं लक्ष. वेलकम घनश्यामजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना आम्ही विनंती करतोय मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान हवं.
घनश्यामजी पाटील साहेबांना विनंती करतोय मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. जबरदस्त जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मिस्टर उमेश ज्या नावाची ख्याती कित्येक वर्ष झाले आपण पाहतो टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आणि आज या वैतरणा विभागामध्ये बरसलाय. फुललेचा बॉल बीट झाला परंतु उमेश आहे सर्वात मोठी विकेट मिळाली असती. पण त्यावेळेला जर पाहिलं तर ऑन दी क्रीज फलंदाज पोहोचले जात आहेत. सन्माननीय या ठिकाणी आगमन झालंय घनश्यामजी पाटील साहेबांचं. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. एक ज्येष्ठ क्रिकेट पट्टू आपल्याला पाहायला मिळतात आणि क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक म्हणून कित्येक वेळा आपण त्यांना पाहिले. आता मात्र या संपूर्ण स्पर्धेतील अर्धशतक साजरं केलं जाईल का? प्रत्येक चौकाराकरिता प्रत्येक षटकाराकरिता सन्माननीय कार्तिकजी पाटील मॅन फ्रॉम अमेरिका यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज. कोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला बॉल उडवलं सिंगल कंप्लीट केली गेली. मिस्टर उमेश सांगतायत या संपूर्ण स्पर्धेतील पहिलं अर्धशतक मला ठोकायचं आहे आणि त्याचा मान मला आता मात्र मिळवायचा आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आपण पाहतायत 54 धावा. 10 चेंडू विजयागरीचं लक्ष 13 धावांचं इथून देखील पाहायला मिळेल. स्ट्रायकरला बॅटर आहेत मिस्टर विशाल आहेत. याही वेळेला ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. फटका फसला गेलाय. आणखीन एक धक्का आता मात्र मैदानाच्या आतमध्ये लगावला जातोय जो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय आई ग्रुप परेड पाडा संघाला. परंतु मैदानाच्या आतमध्ये उमेश आहेत परंतु त्यांचं अर्धशतक साजरं होईल का आणि संघाला देखील एक मोठा विजय मिळवून देतील का पाहणं महत्वाचं असेल. ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. कारण की एकंदरीत जर पाहिलं तर डीजेचा संपूर्ण सेटअप आता मात्र सेट केला जातोय आणि निश्चित स्वरूपात दुपारनंतर आपण चांगले संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. आपण सुंदर टॉस का बॉक्स देखील आपण पाहतायत. माऊली चषक 2024 आपण पाहतायत. एक टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक भव्य दिव्य अशी स्पर्धा. कौतुक करावं लागेल संपूर्ण संयोजन समितीचं की ज्याने संपूर्ण एवढी मोठी स्पर्धा भरवण्यामध्ये त्यांनी यश मिळालंय. कारण की एकंदरीत जर पाहिलं तर एखादी स्पर्धा भरवणं म्हणजे खाऊ काम नाही परंतु ते आता मात्र करून दाखवले. मी विनंती करतोय या पुढची मॅच देखील तितकी महत्वाची असेल. एनसीसी नारिंगी बी विपक्ष आई जीवदानी घासपाडा. एनसीसी नारंगी बी संघ नाणेफेक जिंकली. त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत त्वरित कळवा. निश्चित स्वरूपात गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित. यावेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय. लॉंग लेगला लॉंग चेस पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आले डीप बाकोस करून पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 5 धावा येत आहेत परंतु 2 धावा या महत्वाच्या असतील मिस्टर उमेश साठी. कारण की 50 धावा संपूर्ण मालिकेतील साजरा करतील का हे पाहणं महत्वाचं असेल. आणि निश्चित स्वरूपात 50 धावा जर केल्या तर डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून एकंदरीत जर पाहिलं तर संपूर्ण 50 धावा कशा रीतीने ठोकल्या गेल्या याची क्लिप एक कॅप्चर होईल आणि ती डीबीएन लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. कट करण्याचा प्रयत्न. सुंदर फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत गलीला. एक सिंगल पुढे एकदा प्राप्त केली गेली. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उमेश आले स्ट्राईक इन वरती. संघाची धावसंख्या 1च्या सहाय्याने जाऊन पोहोचेल ती म्हणजेच सत्तावन्न धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्यात. आता मात्र जर पाहिलं तर विजयागरीचं लक्ष इथून देखील पाहायला मिळेल. ते म्हणजेच 10 धाव्यांचा येणार चेंडू तुमच्याकडे शिल्लक असेल ते म्हणजेच 7 चेंडू शिल्लक असेल. 10 धाव्यांची गरज. 2 धावा इथून येतील का हे पाहणं महत्वाचं राहील. फुललेचा बॉल अपील केली होती. लेग स्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केले गेले. लेग बिफोर द या ठिकाणी जर पाहिलं तर पायचेकच्या स्वरूपात एक सिंगल प्राप्त केली जाईल. आणि आता मात्र जर पाहिलं तर पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करणार आहोत. 6 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. विजयाकरिता 9 धाव्यांचं लक्ष. रफ अँड टफ मॅच पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये 2 चेंडूत एक 7 धाव्यांचं लक्ष असताना 5व्या चेंडूवरती षटकार ठोकला. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल देखील प्राप्त केली गेली. ही मॅच महत्वाची आहे. शिरगाव स्पोर्ट विपक्ष शिरगाव आणि विपक्ष आई ग्रुप परेडपाडा या 2 संघाच्या माध्यमातून. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर चांगली फलंदाजी राहिले. जास्तीत जास्त जर पाहिलं तर मिस्टर उमेश परेड 13 चेंडू 48 धावा त्यांनी केल्यात. ऑन साइडला जवळपास जर पाहिलं तर
2 4 5 षटकार त्याने ठोकलेत. त्यानंतर जर पाहिलं तर लॉंग ऑफ थोडासा वाईडिश लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. त्यानंतर पाहिलं तर डीप कव्हरला एक षटकार ठोकला. अशा रीतीने जर पाहिलं तर संपूर्ण डावमध्ये चांगले षटकार चांगले चौकार केलेत आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 13 चेंडू ज्यांनी 48 धावा केल्या आहेत. मॅन इन फॉर्म अर्थातच जर पाहिलं तर मिस्टर उमेश परेड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. विजयकरिता 6 चेंडू शिल्लक असेल आणि धावांची गरज 9 धावांची इथून देखील गरज असेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर आता मात्र 2 धावा जर केल्या तर इथून या संपूर्ण स्पर्धेतील हाफ सेंचुरी अर्धशतक साजरं केलं जाईल आणि उमेशच्या माध्यमातून ते होईल का हे पाहणं महत्वाचं मैदानाच्या आतमध्ये असेल. षटक क्रमांक 5 मध्ये आले ते म्हणजेच मिस्टर अजयची कामगिरी देखील दमदार राहिली. परंतु आता मात्र संघाला गरज असेल 6 चेंडू विजयकरिता 9 धावेचं लक्ष. पहा एकंदरीत जर पाहिलं तर पूर्वीच्या काळात फक्त आणि फक्त शनिवार रविवार किंवा फक्त आणि फक्त रविवार, परंतु आताच आधुनिक क्रिकेट असं बदलले गेलंय की सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार देखील आपण स्पर्धा पाहतो. 7-7 दिवस 8-8 दिवस 10-10 दिवस स्पर्धा आपण पाहतोय आणि त्याचं श्रेय जाईल संपूर्ण खेळाडूंना. अराउंड विकेट शॉर्ट बॉल या संपूर्ण मालिकेतील माऊली चषक 2024 मधलं पहिलं अर्धशतक ठोकले मिस्टर उमेश परेड या खेळाडूने आणि कौतुक करावं लागेल. प्रत्येक प्रेक्षकांना विनंती करेल की जोरदार टाळ्यांचं स्वागत करूया. उमेश बॅट दाखवायचे आहे, चांगली फलंदाजी केले ते म्हणजे उमेशच्या माध्यमातून आणि टाळ्यांचं स्वागत करूया मिस्टर उमेश कारण की जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून झालंय. मॅन इन फॉर्म आणि काय कामगिरी त्याची राहिली आणि खरोखर जर पाहिलं तर कौतुक करावं लागेल. या संपूर्ण मालिकेतील अर्धशतक त्यांनी साजरे केले. संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचले 64. विजयाकरिता आता मात्र 5 चेंडू 3 धावांचं लक्ष असेल. काय मॅच झाला जबरदस्त. पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर डाऊन डी ग्राउंड खेळ कल्ला स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं मात्र मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना मिस्टर उमेशची खेळी जर आवडली असेल तर त्यासाठी जोरदार टाळ्यांचं स्वागत करूया. जबरदस्त कामगिरी आणि उमेशचं कौतुक करावं लागेल आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅच कोण असतील मिस्टर उमेश ठरले जात आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. त्याने धावांचा पाठलाग केलाय तो म्हणजेच 67 वैयक्तिक त्याच्यामध्ये धावा जर पाहिल्या तर स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना उमेश परेड ठरले मॅचचे मॅन ऑफ द मॅच. 15 चेंडू मध्ये 60 धावा त्यांनी केल्या आहेत आणि 1 षटक ज्याने हाताळलंय, 1 विकेट ज्याने प्राप्त केले, 16 धावा जरूर खर्च केल्या आहेत आणि हे ठरले जात आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त कामगिरी, ज्या कामगिरीसाठी ओळख त्यांना मिळाले या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ती कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाले आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. आता जो विजय झाला संघ अर्थातच जर पाहिलं तर आय ग्रुप परेडपाडा पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. हार्ड लक टफ लक शिरगाव स्पोर्ट शिरगाव या स्पर्धेमध्ये भाग घेतलात तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. यापुढची मॅच महत्वाची असेल. एका बाजूला जर पाहिलं तर NCC नारंगी बी